कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. A very good afternoon to one and all present here. This is Priya Dakrigar standing in front of you to speak on a very auspicious occasion which is Guru Purnima. हम हमेशा ये कहते हैं कि गुरु का दर्जा हमेशा माँ बाप से बड़ा होता है. हे तर आपण नक्कीच ऐकलं असेल की आईच्या कुशीत मोठा झालो, वडिलांच्या पोटाला बोट धरून चालायला शिकलो, पण कोणत्या दिशेत चालायचं हे शिकवणारे असतात गुरु. आपण जरी स्वतःला कोळसा म्हटलं तरी जोहरी बनून आपल्याला जे तराशतात ते असतात गुरु. जर आपण बागेतली फुलं असो तर आपल्याला चांगलं खत पाणी घालून मोठं करणारे व्यक्ती म्हणजे गुरु. आपण नेहमीच हे नक्कीच ऐकलं असेल. आपण हे पण ऐकलं असेल की जपान, फिनलँड आणि बाकीच्या देशांमध्ये शिक्षण पद्धती खूप चांगली आहे आणि आपण आपल्या भारत देशामध्ये इतकी चांगली नाही आहे. याचं कारण काय असेल, कोणी सांगू शकते? त्यांना शिकवणारे जे व्यक्ती आहेत ते पण माणूसच आहेत आणि आपल्याला शिकवणारे जे व्यक्ती आहेत ते पण माणूसच आहेत. शिक्षण पद्धतीपेक्षा खूप चांगली आहे. फरक फक्त इतकाच आहे की शिक्षकांचा जो दर्जा आहे, भारतात शिक्षकांचा जो दर्जा आहे तो खूप कमी आहे. आपण जर तिकडे जाऊन बघितलं तर कोर्टमध्ये जर शिक्षक गेला तरी पण जजची सुनवाई सुरू होते, पण आपल्या इकडे तसं काहीच नाही आहे. आपल्या इकडे आपल्या शाळेला हे भाग्य लाभलं आहे की आपल्याला इतके चांगले शिक्षक भेटलेत आणि विद्यार्थी देखील तितकेच चांगले आहेत की ते नेहमी शिक्षकांचा सन्मान करतात. पण आपण जर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये किंवा बाकीकडे जर बघितलं तर विद्यार्थी त्यांचा सन्मान करताना खूप कमी ठिकाणी दिसते.